नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये आपण दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळामध्ये जे घराणे राज्य करत होती त्या घराण्यांची माहिती घेणार आहोत। त्यामध्ये चेर, पांड्य आणि चोळ घराणे, दुसरं आहे सातवाहन राजघराणे, तिसरं वाकाटक राजघराणे, चौथं चालुक्य राजघराणे, पाचवं पल्लव राजघराणे आणि सहावं आहे राष्ट्रकूट राजघराणे। या 6 राजघराण्यांची माहिती आपण या पाठामधून घेणार आहोत। या नकाशामध्ये इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन 8व्या शतकातील दक्षिण भारतामध्ये जी राजघराणी राज्य करत होती त्या राजघराण्यांच्या विषयी माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच कोणतं राजघराणे कोणत्या ठिकाणी राज्य करत होते अशा प्रकारची ही माहिती आहे। यामध्ये लेण्यांची माहिती आहे, त्याचबरोबर मंदिरांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तिचा व्यवस्थित अभ्यास करून पहा। भारताच्या नकाशाच्या आराखड्यामध्ये दक्षिण भारतातील महत्त्वाची ठिकाणे दाखवा। भारताच्या नकाशामध्ये आपल्याला दक्षिण भारतामध्ये जी महत्त्वाची ठिकाणे आहेत ती दाखवायची आहेत। 9.1 चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी। दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो। चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत। या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या। त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे। तामिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे। मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख आहे। पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात म्युजिरियस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे। हे बंदर चेर राज्यात होते। म्युजिरियस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे। पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता। तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती। मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती। प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते। या 3ही राजसत्तांचा उल्लेख वेगवेगळ्या साहित्यांमध्ये आढळून येतो। त्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल किंवा तमिळ भाषेतील संगम साहित्य असेल किंवा मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये असेल, या राजसत्तांचा उल्लेख केलेला दिसून येतो। आणि त्याचबरोबर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये सुद्धा, म्हणजे या परदेशी पुस्तकांमध्ये सुद्धा या 3 राजसत्तांचा उल्लेख आलेला आपणाला दिसून येतो। 9.2 सातवाहन राजघराणे। मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशांतील स्थानिक राजे स्वतंत्र झाले। त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली। त्यापैकी एक सातवाहन राजघराणे होते। प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती। राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता। पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत। काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत। उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी। सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता। त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे। त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला। सातवाहन राजघराण्याची सत्ता मुख्यतः महाराष्ट्रामध्ये दिसून येते। या सातवाहन राजे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावत असत। उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी। या सातकर्णी राजाचे पराक्रमाच्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आलेल्या दिसून येतात। त्याने शक राजा नहपान याचा पराभव केलेला सुद्धा दिसून येतो। माहित आहे का तुम्हाला, नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो। 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षांपूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला आहे। पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता। व्यापार व वाहतूक यांसाठी हा घाट रस्ता वापरला जात असे। कोरलेले रांजण आजही तेथे पाहायला मिळतात। नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत। सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने तेथील शिलालेखात आहेत।
गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे वाहन, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात 7 वाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदेपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाचा 7 वाहन राजा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात 7 वाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. 7 वाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे. काही 7 वाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी 7 वाहनांच्या काळात खोदलेली आहेत. या ठिकाणी जहाजाची प्रतिमा असलेले 7 वाहनांचे नाणे दाखवण्यात आलेले आहे. तसेच कार्ले येथील चैत्यगृह हे लेणीमधील असलेले दाखवण्यात आलेले आहे. अशा प्रकारे 7 वाहन या राजांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूपच प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. त्यांचा व्यापार अगदी जहाजामधून परदेशाशी सुद्धा होता, हे आपल्याला या ठिकाणी जाणवून येते. 9.3 वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस 7 वाहनांची सत्ता क्षीण झाली, म्हणजेच या सत्तेचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या नंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 मुख्य शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूर जवळ येथे होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजेच सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम येथे होती. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते. अजिंठ्याच्या इतर काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. म्हणजेच वाकाटक घराण्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे राज्य केलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या काळामध्ये बऱ्याचशा साहित्याची निर्मिती झाली. त्याचबरोबर लेण्यांमधील खोदाईचे काम असेल किंवा लेणी चित्रांनी सुशोभित करणे असेल, हे सुद्धा काम या वाकाटक राजघराण्याच्या कालावधीमध्ये झालेले दिसते. 9.4 चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. कर्नाटकामध्ये चालुक्य राजघराण्याने बलशाली सत्ता स्थापन केली. त्यांनी वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्ताधीशांना म्हणजेच कदंब, कलचुरी इत्यादींवर वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसते. हे चित्र पट्टदकल येथील मंदिराचे आहे. या चित्रामध्ये महाबलीपुरम येथील रथ मंदिरे दाखवण्यात आलेले आहेत. 9.5 पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा
नरसिंहवर्मन याने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले। त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली गेली। ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत। पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते। त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला। देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला। युआन श्वांग याने कांचीला भेट दिली होती। त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई असे त्याने म्हटले आहे। पल्लव राजांबद्दलचा उल्लेख युआन श्वांग या चीनी प्रवाशाच्या प्रवास वर्णनामध्ये सुद्धा आलेला आहे आणि त्यांच्या काळामध्ये किंवा त्या राजांच्या काळामध्ये तेथील देशामध्ये किंवा राज्यामध्ये सहिष्णुतेचे वागणे होते अशा पद्धतीचे वर्णन या युआन श्वांग याने केलेले दिसते। 9.6 राष्ट्रकूट राजघराणे। राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती। दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली। कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले। आतापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली। पुढील पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊ। प्राचीन भारतामध्ये दक्षिण भारतातील जी काही बलशाली राजघराणी होती त्या राजघराण्यांची माहिती आपण या पाठामधून घेतली। या चित्रामध्ये वेरूळ येथील कैलास लेणी दाखवण्यात आलेले आहे। अशा प्रकारचे लेणींचे खोदकाम त्या कालावधीमध्ये केले गेलेले आपल्याला दिसते। माहित आहे का तुम्हाला पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे काय? पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक, एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र। ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते। पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक। हे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे। हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता। भारताचा समुद्र किनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या दरम्यान असणाऱ्या किंवा चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते। बॅरिगाजा म्हणजे बडोज, नालासोपारा, कल्याण, म्युजिरस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे। म्युजिरस हे केरळमधील कोचीन जवळ असणारे प्राचीन बंदर होते। आज ते अस्तित्वात नाही। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।